Good morning, students. I welcome all of you for this video lecture. This is one more lecture for the topic demography. In this lecture, my plan is to discuss what is net reproduction rate, NRR, then how to compute NRR, then how to interpret the value of NRR. Usually rates are given per thousand of the population, but especially for NRR, we have to interpret the value of NRR per woman. Then of course we have to discuss merits and demerits of NRR, net reproduction rate. Okay, so let us see. First of all, we will revise what we have learned in the GRR. The principal drawback of the GRR is that it completely ignores the current mortality. That is, it does not take into consideration the fact that some of the females who are assumed to begin life together may die before reaching age 15, some may die between ages 15 and 16, and so on. Meaning is that GRR मध्ये आपण काय करतोय की ही जी येणारी पिढी आहे महिलांची म्हणजे कदाचित असं आपण गृहीत धरूया की आज 14 ऑगस्ट 2020 रोजी जन्माला आलेल्या सर्व मुली they will start their life today onwards. आता त्या मुली 15 वर्ष त्यांची ज्या दिवशी पूर्ण होतील त्या दिवशी त्या रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये एंटर होतील. ओके, सो after the age of 15 they will become a female having capacity to produce or having capacity to give birth to the babies. रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये जातील असं आपण गृहीत धरतोय. पण कदाचित असंही होऊ शकतं त्यापैकी काही मुली वय वर्ष 15 होण्यापूर्वी मृत्यू पावू शकतात, त्याचा मृत्यू होऊ शकतो. आता काही मुली 15 पर्यंत जिवंत राहतील, पण वय वर्ष 15 झालं की त्यानंतर त्यांचा मृत्यू होऊ शकतो. म्हणजे 16व्या 17व्या 18व्या 20व्या वर्षी, काही मुलींचा 30व्या वर्षी, काहींचा 35व्या वर्षी मृत्यू होऊ शकतो. तर आपण ही गोष्ट GRR मध्ये विचारात घेतलेली नाही आहे की वी अज्युम दॅट की एवढ्या मुली जन्माला येणार आहेत आणि त्या तेवढ्या मुली उद्या भविष्यातल्या माता असणार आहेत असं आपण गृहीत धरलं GRR मध्ये. सो व्हॉट वी हॅव इग्नोर्ड इज द मॉर्टॅलिटी. त्यामुळं GRR कॅल्क्युलेट करत असताना ती गोष्ट आपल्याला विचारात घ्यायला हवी होती, पण ती घेतली नाही. मग नेट रिप्रोडक्शन रेटसाठी आपण विचारात घेऊ शकतो. म्हणजेच आता काय करायचं आपल्याला, वी हॅव टू ॲडजस्ट द GRR. सो net reproduction rate is nothing but gross reproduction rate adjusted for the effect of mortality. आता त्याच्यामध्येच आपण सुधारणा करणार आहोत. So it is defined as, thus NRR is defined as, NRR मध्ये आता तुम्ही फॉर्म्युला काळजीपूर्वक पाहिला तर त्याच्यामध्ये फक्त एक गोष्ट ॲड झालेली आहे. कोणती गोष्ट आहे ती, तर N/XF, दॅट इज द सर्वायवल प्रोबॅबिलिटी. म्हणजे जिवंत राहण्याची क्षमता
प्रोबॅबिलिटी जिवंत राहण्याची शक्यता, ज्याला आपण सर्वायवल प्रोबॅबिलिटी म्हणतो. इट इज द प्रोबॅबिलिटी दॅट हाऊ लॉंगर द इंडिव्हिज्युअल विल सर्वाइव इन द फ्युचर. सो NRR for the age group X to X plus N, you can make it particular by taking value of N is equal to 1. पण जनरल केसमध्ये आपण डिफाईन करूया एज ग्रुप X to X plus N. So it is N into summation NBXF divided by NPXF into N pi XF into 1000. तर त्याच्यामध्ये बी म्हणजे टोटल नंबर ऑफ बर्थ, पण आता इथं फक्त आपल्याला फिमेल बर्थ विचारात घ्यायचे आहेत इन द एज ग्रुप X to X plus N. एक्स जसं पुढं सरकेल तसा हा एज ग्रुप 15पासून पुढं सरकत जाईल. त्यानंतर NPXF फिमेल पॉप्युलेशन त्या एज ग्रुपमधलं, आणि दिस पाय N pi XF is the survival probability where N is the width of the class group. It is the width of the class interval किंवा class width of age group, that is N. अशा पद्धतीने तो आपण विचारात घेऊ शकतो. आता हा NRR ची जी काय व्हॅल्यू येईल आपल्याला ती म्हणजे काय, तर ही व्हॅल्यू काय असते, इट रिप्रेझेंट्स द ॲव्हरेज नंबर ऑफ फीमेल्स that would be born to 1000 females throughout their reproductive ages. म्हणजे 1000 स्त्रिया भविष्य काळामध्ये किती मुलींना जन्म देणार आहेत सरासरी. असं पर 1000 रेटचं इंटरप्रिटेशन आपण करतो, पण त्याला जर आपण 1000ने डिवाइड केलं तर NRR पर वुमन येईल. सो समटाइम्स इट इज रिक्वायर्ड टू फाइंड आउट एक्सपेक्टेड नंबर ऑफ डॉटर्स बॉर्न पर वुमेन थ्रूआउट लाईफ टाइम सब्जेक्ट टू fertility and mortality. In this case, the NRR calculated by our formula is divided by 1000. म्हणजे त्याला 1000ने डिवाइड करायचं. म्हणजे एक स्त्री साधारणतः ऑन एन ॲव्हरेज किती मुलींना जन्म देणार आहे भविष्यकाळामध्ये, ते हे त्याचा कॅल्क्युलेशन करत असताना तो भाग आपल्याला विचारात करता येईल. आता NRRचा विचार करत असता NRRचं मेरिट काय, म्हणजे याचा प्लस पॉईंट काय आहे, तर इट इज अन एक्सलंट मेजर फॉर मेजरिंग द बॅलन्स ऑफ बर्थ्स अँड डेथ्स. मृत्यू आणि जन्म या दोन व्हायटल इव्हेंटमधला जो बॅलन्स आहे त्याचं मोजमाप कशाने करायचं, तर त्यासाठी NRR इज द बेस्ट. It indicates how many future mothers would be born to present mothers according to the current level of fertility and mortality. म्हणजे त्यांच्यामध्ये फर्टिलिटी किती आहे, मॉर्टॅलिटी किती आहे, त्याच्यानुसार हा NRR कॅल्क्युलेट केलेला आहे. त्यामुळे हा चांगल्या पद्धतीने पॉप्युलेशन रिप्रेझेंट करतो, म्हणजे फर्टिलिटी पॅटर्न रिप्रेझेंट करतो. Thus, it measures the extent to which a generation of girl babies survives to reproduce themselves as they pass through the child-bearing age groups. म्हणजे चाइल्ड बिअरिंग एज ग्रुप जो आहे 15 ते 49 या वयोगटामधून हे पॉप्युलेशन पुढं सरकत असताना फर्टिलिटीचं मेजरमेंट NRRच्या माध्यमातून होते. इट इज द स्ट्रॉंग पॉईंट. आता जसे याला स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत तसे मायनस पॉईंटसुद्धा आहेत, म्हणून त्याच्यासाठी एक कॉशनसुद्धा दिले पहा. The NRR should not be used for forecasting future population changes because of the following reasons. का वापरू नये पॉप्युलेशन प्रोजेक्शन करण्यासाठी. म्हणजे आता उदाहरणार्थ 2050 साली भारताची लोकसंख्या काय असेल
हा आकडा शोधणं म्हणजे प्रोजेक्शन त्याला म्हटलं जातं, पॉप्युलेशन प्रोजेक्शन. मग याच्यासाठी काय करायचं, मागचा डेटा विचारात घ्यायचा, त्याचं ॲनालिसिस विचारात घ्यायचं आणि त्याच्यावरून ठरवायचं. तर पॉप्युलेशन प्रोजेक्शनसाठी NRR आपण का वापरू शकत नाही आहे, तर त्याचे काही कारणं दिलेली आहेत पहा. म्हणजे हा NRR काही गोष्टी विचारात घेत नाहीत. कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या, तर दीज आर मायग्रेशन, इनफर्टिलिटी फॅक्टर, म्हणजे काही स्त्रिया मुलांना जन्म द्यायला पात्र असत नाही आहेत, दे डोंट हॅव कॅपॅसिटी टू गिव्ह बर्थ टू द बेबीज. त्यानंतर अनमॅरिड फिमेल पॉप्युलेशन, विडोज, ह्या अशा गोष्टी इथे विचारात घेतल्या जात नाहीत. A more important point is that rate of fertility and mortality are quite unlikely to be same in future as at present. आपण असं गृहीत धरतोय की आत्ता जी मॉर्टॅलिटी आहे, आत्ता जी फर्टिलिटी आहे, ती नजीकच्या भविष्यकाळात साधारणतः सारखी राहील आणि मग त्याच्यावरून आपण NRR कॅल्क्युलेट करतोय. पण ह्याची खात्री कशी देणार आपण की आज मी तिला जो मॉर्टॅलिटी रेट आहे त्याच्यामध्ये उद्या फरक पडणार नाही आहे. म्हणजे आत्ताचंच उदाहरण विचारात घ्या की जानेवारी 2020मध्ये आपल्याला जेव्हा COVID-19 या व्हायरसबद्दल कसल्याही प्रकारचा अंदाज नव्हता, त्यावेळेला मॉर्टॅलिटी जी आहे म्हणजे टोटल नंबर ऑफ डेथ्स आणि COVID-19चा प्रादुर्भाव झाल्यानंतर तुम्ही डेथ रेट पाहिला तर हे असं अचानक घडलं ना, काही ह्याचं प्रोजेक्शन पूर्वी काही केलेलं नाही आहे. त्यामुळं NRR कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. NRR इग्नोर्स ॲक्च्युअल एज सेक्स डिस्ट्रीब्युशन ऑफ द पॉप्युलेशन. आता याच्यामध्ये ते एज आणि सेक्स पॉप्युलेशन हे इग्नोर केलं जातं असं याचं म्हणणं आहे. म्हणजे आपण काय विचारात घेतोय की बाळाचं सेक्स काय आहे, म्हणजे बाळ कोणतं जन्माला आहे, इट्स अ बेबी बॉय और बेबी गर्ल, आणि त्या जन्माच्या वेळेला आईचं वय काय होतं ह्याच्यानुसार डेटा जर मांडलेला असेल तर त्याच्यावर आपण GRR कॅल्क्युलेट करू शकत होतो. पण याच्यामध्ये एज सेक्स डिस्ट्रीब्युशन जे वाढलेलं आहे त्याचा कुठं पुढं उपयोग करून घेतलेला दिसून येत नाही आपल्याला, त्यामुळे ते इग्नोर केलेलं आहे असं आपल्या लक्षात येतं. ते NRR गिव्ह थिअरॉटिकल नंबर ऑफ बर्थ्स, म्हणजे ही आकडेवारी जी आहे ती पुस्तकी स्वरूपाची असेल, थिअरॉटिकल असेल, सैद्धांतिक स्वरूपाची असेल. त्याचं कारण काय, तर हे ज्याच्यावर आधारित आहे ते लाईफ टेबल जे आहे ते हायपॉथेटिकल आहे. म्हणजे तसा हा बघायला गेलं तर खूपच गंभीर आरोप NRRवरती आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट किंवा आपल्या दृष्टीनं उपयोगाचं किंवा अन्य कोणाच्याही दृष्टीनं उपयोगाची गोष्ट म्हणजे काय, तर NRRची जी येणारी व्हॅल्यू आहे ती आपण कशा पद्धतीने इंटरप्रिट करणार. NRRची व्हॅल्यू जर 1 येत असेल तर आपलं काय कन्क्लुजन असणार आहे, देन वी मे कन्क्लूड दॅट करंट फर्टिलिटी अँड मॉर्टॅलिटी आर सच दॅट a group of newly born females will easily replace itself in the next generation. In such a case, the population may be said to have a tendency to remain constant in size. म्हणजे एखाद्या लोकसंख्येमध्ये ऑन एन ॲव्हरेज प्रत्येक स्त्रीनं दुसऱ्या एका म्हणजे बाळाला जी फिमेल आहे तिला जन्म दिला आणि व्हेन सी इज अ ग्रोन अप, तिच्या आईच्या ऐवजी आता ती आई होईल. म्हणजे अशा पद्धतीने जर एखाद्या समाजामध्ये घडत असेल तर त्याचं पॉप्युलेशन स्थिर राहतं आहे, त्याच्यामध्ये बदल होत नाही आहे, इट रिमेन्स कॉन्स्टंट.
कॉन्स्टंट ट्रेंड त्या लोकसंख्येमध्ये येताना आपल्याला आढळून येतो. NRRची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 1 येत असेल तर त्याचा अर्थ काय होतो, देन द नंबर ऑफ पोटेन्शियल मदर्स इन फ्युचर विल बी लार्जर. म्हणजे आता मुलींची लोकसंख्या वाढत जाणार, त्यामुळे भविष्यात एज रिप्रोडक्टिव्ह ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये जास्त मुलींची संख्या येणार आणि मग त्याच्यातून अधिक बाळांना जन्म दिला जाणार. म्हणूनच अशा पॉप्युलेशनची टेंडन्सी काय राहते, इन्क्रीजिंग अशी राहते. पण जर का NRRची व्हॅल्यू लेस दॅन 1 असेल तर याच्यामध्ये काय धोका असू शकतो, तर जे पोटॅन्शियल मदर्स आहेत, आत्ता ज्या मुली आहेत म्हणजे त्या इन फ्युचर पोटॅन्शियल मदर्स आहेत, त्यांची संख्या घटत घटत जाते आणि त्यामुळं लोकसंख्येला एक डिक्रीजिंग ट्रेंड आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने आपण NRRच्या व्हॅल्यूज इंटरप्रिट करू शकतो. हिअर इज वन स्मॉल एक्झाम्पल की ज्याच्यामध्ये 15 ते 49 वयोगटातल्या फिमेल पॉप्युलेशन संख्या, फिमेल बर्थ आणि सर्वायवल रेट या गोष्टी दिलेल्या आहेत. आपल्या अनुषंगाने आपल्याला काय हवं आहे, NPX NPXF NBXF सर्वायवल रेट, NPyXF. त्याच्यावरून आपण काय कॅल्क्युलेट करणार, फिमेल ASFR म्हणजे नंबर ऑफ गर्ल्स बॉर्न टू द फिमेल इन द एज ग्रुप आणि डिवायडेड बाय त्या एज ग्रुपचं फिमेल पॉप्युलेशन, फिमेल ASFR, आणि इंटू त्याला आपण सर्वायवल फॅक्टरने मल्टिप्लाय केलं तर त्यापैकी किती पुढं जिवंत राहणार आहेत. तर शेवटचे 2 कॉलम आपण एक फिमेल ASFR आणि फिमेल ASFR इंटू पाय म्हणजे सर्वायवल रेटने त्याला मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी ज्या टोटल मिळतात त्या अशा पद्धतीने आहेत पहा, 198.07 आणि 174.95. तर याच्यावरून आपल्याला कसं कॅल्क्युलेशन करता येईल बघा. एज ग्रुप ते N = 5 आहे. आता फिमेल ASFRची जी टोटल आहे ती घेतली आपण आणि त्याला यांनी मल्टिप्लाय केलं तर त्याचा मिळतो आपल्याला GRR 990 आहे. तर NRR म्हणजे काय, तर समेशन फिमेल ASFR इंटू सर्वायवल रेट म्हणजे मागच्या टेबलमध्ये सर्वात शेवटच्या कॉलमची टोटल, दॅट इज 874. सो NRR पर वुमेन म्हणजे त्याला आपण 1000ने डिवाइड केलं तर किती व्हॅल्यू मिळते, 0.87. दॅट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0.9. पण या ठिकाणी आपल्या एक गोष्ट लक्षात येते की NRRची व्हॅल्यू 1पेक्षा कमी आहे, त्यामुळे हे जे पॉप्युलेशन आहे ज्याचा आपल्याला डेटा दिलेला आहे दॅट पॉप्युलेशन हॅज अ डिक्रीजिंग टेंडन्सी आणि ते अशाच पद्धतीने कमी 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 होत गेलं तर एक दिवस ते नामशेष होत जाणार. पण त्याचा आपल्याला अभ्यास नाही आहे. पण एक गोष्ट इथं लक्षात येईल तुमच्या की NRRची व्हॅल्यू ही GRRपेक्षा जास्त आहे. त्याचं कारण असं आहे की प्रोबॅबिलिटीज आर इन बिटवीन 0 to 1 आणि त्यामुळे त्याला मल्टिप्लाय केल्यामुळे त्याची व्हॅल्यू कमी येते, विच इज ऑलवेज ट्रू. GRR हा NRRपेक्षा नेहमीच लहान असतो. जर तो लहान येत नसेल, मोठा वगैरे नसेल तर आपलं कॅल्क्युलेशन चुकलं असं समजायचं. आणि त्या दोघांच्यामध्ये इक्वॅलिटी कधी होल्ड होईल, व्हेन GRR = NRR. तर त्याच्यासाठी
सर्वांची सर्वायवल रेट दॅट शुड बी इक्वल टू 1. म्हणजे प्रत्येकाला जगण्याची 100% खात्री आहे. अशा केसमध्ये GRRची व्हॅल्यू NRR एवढी येणार. पण तुमच्या लक्षात येईल पहा की सर्वायवल रेट 1चा अर्थ काय की सगळेच्या सगळे इमॉर्टल झाले. कोणालाही मृत्यूचं भय नाही आहे, कोणालाही मृत्यूची रिस्क नाही आहे. त्याला आपण इमॉर्टल सोसायटी असं म्हणूया. म्हणजे सगळेजण काय झालं, एखादं वरदान मिळाल्यासारखं त्यांना मृत्यूच येणार नाही कधी. तर अशा केसमध्ये तिथे इक्वॅलिटी होऊ शकते. पण अशी केस होऊ शकत नाही. ते फक्त पुराणकथामध्ये असू शकतो. आपण असं म्हणतोय इथं कोणी राहणार आहे काय माहीत कोणाला. म्हणजे वन ऑर द अदर डे एव्हरीवन विल डाय. कोणत्या ना कोणत्या तरी दिवशी आपल्या प्रत्येक जणाचा मृत्यू हा अटळ आहे. वी आर नॉट इमॉर्टल. आणि त्यामुळं त्याची व्हॅल्यू सो या ठिकाणी आपण NRR हा रेट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येईल ते पाहिलं. So in this video lecture we have discussed net reproduction rate, त्याचे मेरिट्स डिमेरिट्स, त्याचा फॉर्म्युला, त्याच्यावरती सिंपल एक्झाम्पल. My plan is again in the next video lecture to elaborate the concept of NRR आणि त्याच्यावरती काही एक्झाम्पल्स आपण सोडवणार आहोत. सो आज या ठिकाणी इथंच थांबूया आपण. I express my sincere thanks for listening this video and see you again after the Independence Day with new unit of the syllabus. तत्पूर्वी काही एक्सरसाइज आपल्याला डेमोग्राफीवरती सोडवायचे आहेत. टिल देन गुड बाय. थँक्यू.